आजकाल आपण आजूबाजूला पाहिलं ना तर एक अत्यंत विचित्र आणि गोंधळात टाकणारा विरोधाभास समोर येतो. अगदी बरोबर. म्हणजे अलीकडे देवळाबाहेर दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा दररोज वाढत आहेत. सोशल मीडिया उघडून पाहिला तर देवाचे किंवा धर्माचे स्टेटस ठेवण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसतीये. हो, नक्कीच. आजकाल एक खूप कॉमन झालंय. गळ्यात तुळशीचा किंवा रुद्राक्षाच्या माळा, हातात जपोमाळ आणि कपाळावर गंध लावणारी तरुणाई आज मोठ्या प्रमाणावर दिसतीये. हे सगळं वरवर पाहता खूप सकारात्मक वाटतं, नाही का? पण इथेच खरी गोम आहे. कशी काय? म्हणजे जर खरोखरच समाजात भक्तीचा एवढा पूर आला आहे, जर देवाचं नामस्मरण एवढं वाढलं आहे, तर मग आपल्या आजूबाजूची शांतता का हरवत चालली आहे? रस्त्यावरचा राग, ज्याला आपण रोड रेज म्हणतो, तो का वाढतोय? हा खूप महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. घराघरांमध्ये अगदी सख्ख्या भावाभावांमधली भांडणं टोकाला का जात आहेत? जर भक्ती उच्चांकावर आहे तर माणसांमधली सहनशीलता आणि माणुसकी नीचांकावर का आहे? मी याच गोष्टीचा विचार करत होते. हा खरोखरच आजच्या काळातील सर्वात मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. कसं आहे ना, एका बाजूला आपण धार्मिकतेचं खूप मोठं प्रदर्शन करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपल्यातील माणुसकीचा झरा आकत चालला आहे. अगदी खरंय. आजच्या या डीप डाईव्हचा मुख्य उद्देश याच विरोधाभासाच्या मुळाशी जाणं हा आहे. आज आपण आपल्याकडे असलेल्या एका अत्यंत विचारप्रवर्तक मजकुराच्या आधारे फक्त जप करणे आणि खरे आचरण यातील नेमका फरक काय आहे हे समजून घेणार आहोत. म्हणजे नुसता देखावा विरुद्ध प्रत्यक्ष कृती. अगदी तेच. हे सगळं उलगडण्यासाठी आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या परखड तत्वज्ञानाचा आधार घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्रोतामध्ये दिलेल्या एका अत्यंत हृदयस्पर्शी सत्यकथेवर आपण चर्चा करणार आहोत. ओहो, म्हणजे गोष्ट ऐकायला मिळणार आहे तर आज. हो, आणि ती गोष्ट तुम्हाला भक्तीच्या या बुरख्यामागील खरं सत्य दाखवून देईल. अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे ती. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. आपल्या स्रोतामध्ये एका अत्यंत प्रखर ओळीचा संदर्भ दिला आहे. ती ओळ अशी आहे की राम म्हणूनी नको, फक्त जप करावा, रामासारखे वागुनी जीवन उजाळावा. क्या बात आहे. खूपच अर्थपूर्ण ओळ आहे ही. हो ना. आता हे वाचल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. नुसतं राम राम म्हणणं हे कदाचित जगातलं सर्वात सोपं काम असावं. म्हणजे हे अगदी एखाद्या महागड्या जिमची मेंबरशिप घेण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे कसं? जरा सविस्तर सांगाल? तुम्ही जिमचे महागडे कपडे विकत घेता, नवीन शूज घेता, जिमच्या आरशासमोर उभे राहून सेल्फी काढता आणि सोशल मीडियावर टाकता. जगाला वाटतं की तुम्ही खूप फिटनेस फ्रीक आहात. बरोबर. पण प्रत्यक्षात तुम्ही एकही वजन उचलत नाही किंवा घाम गाळत नाही. नुसते जिमचे कपडे घातल्याने स्नायू थोडेच बळकट होणार आहेत. मानवी भक्तीचंही काहीसं असंच झालंय का? आपण फक्त आध्यात्मिक जिमचे कपडे घालून फिरत आहोत का? हा, हे खूपच चपखर उदाहरण दिलं तुम्ही. यातली सर्वात रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे बरोबर 350 वर्षापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी मानवी मनाच्या याच प्रवृत्तीवर अत्यंत अचूक बोट ठेवलं होतं. अच्छा, त्यांनी काय सांगितलं होतं याबद्दल? त्यांनी हे आधीच ओळखलं होतं की माणूस बाह्य देखावा खूप सहज करतो, पण आतून बदलणं त्याला नको असतं. आपल्या स्रोतामध्ये त्यांच्या एका अभंगाचा संदर्भ आहे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसता पदची घेईजे. याचा अर्थ खूप सखोल असावा. हो, इथे रामरूप होणे म्हणजे हातात धनुष्यबाण घेऊन रस्त्यावर फिरणे किंवा नुसते कपडे बदलणे नव्हे. रामाचं नाव घेताना तो राम हळूहळू तुमच्या आत प्रकट झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या स्वभावात तो बदल दिसला पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर. तुमच्या स्वभावात रामासारखी सत्यवचनी वृत्ती, क्षमाशीलता आणि प्रेम आलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर भक्ती ही ओठांवरून थेट आचरणात उतरण्याची प्रक्रिया आहे. तो केवळ एक इव्हेंट नाही. पण थांबा, मला इथे थोडा विरोध करायचा आहे किंवा एक वेगळा विचार मांडायचा आहे. हो, सांगा ना. समजा एखादी व्यक्ती खरोखरच खूप धार्मिक आहे. ती व्यक्ती रोज सकाळी उठून देवासमोर बसते, 2 तास पूर्ण एकाग्रतेने डोळे मिटून जपमाळ ओढत देवाचं नाव घेते. आता मानसशास्त्र सांगतं की ध्यान केल्याने किंवा जप केल्याने मनाला एक प्रकारची शांती मिळते. मग त्या 2 तासांच्या जपाचा त्या माणसावर काहीच सकारात्मक परिणाम होत नसेल का? तो जप 100% व्यर्थ आहे असं आपण म्हणू शकतो का? हा, खूप चांगला आणि थेट प्रश्न विचारलात. कारण तो माणूस जेव्हा जप संपून घरात येतो तेव्हा जर तो घरातल्या माणसांवर चिडत असेल, म्हाताऱ्या आईवडिलांचा अपमान करत असेल, तर त्या जपाचा उपयोग काय? आणि याचं उत्तर तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानात अतिशय स्पष्टपणे दिलं आहे. अशी भक्ती पूर्णपणे व्यर्थ आहे.
शून्य आहे. तुम्ही मगाशी जिमचं उदाहरण दिलं, अगदी तसंच हे आहे. म्हणजे फक्त मानसिक समाधान, पण प्रत्यक्ष कृती काहीच नाही. होय. मानसशास्त्रात एका संकल्पनेला मोरल लायसेन्सिंग किंवा नैतिक परवाना असं म्हणतात. मोरल लायसेन्सिंग म्हणजे नक्की काय? म्हणजे माणूस जेव्हा एखादी चांगली गोष्ट करतो, जसे की 2 तास जप करणे, तेव्हा त्याच्या मेंदूला वाटतं की मी खूप पुण्यवान काम केलंय, आणि या पुण्याच्या अहंकारातून तो स्वतःला इतर वाईट गोष्टी करण्याचा एक छुपा परवाना देतो. बापरे, म्हणजे मी सकाळी देवाचं नाव घेतलंय, त्यामुळे आता मी दिवसभर कुणाचाही अपमान केला तरी चालतो, अशी मानसिकता? अगदी अचूक. म्हणूनच स्रोतामध्ये तुकारामांच्या आणखी एका अभंगाचा उल्लेख आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदीनं पावले. जो जसा बोलतो तसा जर तो वागला नाही तर त्याच्या त्या भक्तीला कवडीची किंमत उरत नाही. खरंय. राम नुसतं नाव घेऊन कोणी होत नाही. राम तो होता ज्याने वडिलांच्या एका शब्दाखातर राज्याभिषेकाच्या आदल्या रात्री हसत हसत राजमुकुट फेकून दिला. तो त्याग अंगी बाणवावा लागतो. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. पण व्यवहारात हे कसं दिसतं? कारण तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण जेव्हा पैशाची किंवा संपत्तीची वेळ येते ना, तेव्हा माणसाचा खरा चेहरा समोर येतो. नक्कीच येतो. हे आचरण खऱ्या आयुष्यात कसं काम करतं? हेच समजून घेण्यासाठी आपल्या श्रोत्यामध्ये एका सत्य घटनेवर आधारित कथेचा संदर्भ दिला आहे. ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला मानवी स्वभावाचा आणि दांभिकपणाचा खरा चेहरा दिसेल. अच्छा, कोणती कथा आहे ती? ही गोष्ट आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शिरगाव नावाच्या एका गावाची. या गावात 2 सख्खे भाऊ राहत होते. मोठा भाऊ, ज्याचं नाव रामभाऊ पाटील. रामभाऊ. रामभाऊ म्हणजे गावातले एक मोठं प्रस्थ. सर्वात मोठा आणि श्रीमंत वाडा त्यांचाच. त्यांच्या कपाळावर नेहमी गंधाचा मोठा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात नेहमी एका पिशवीत घातलेली जपमाळ असायची. म्हणजे एकदम धार्मिक व्यक्तिमत्व होतं तर त्यांचं? हो, त्यांचा एक अत्यंत कडक नियम होता. दिवसातून किमान 1000 वेळा रामाचा जप केल्याशिवाय ते पाण्याचा घोटही पीत नसत. गावात रामाचं मोठं मंदिरही त्यांनी स्वतःच्या पैशांनी बांधलं होतं. बापरे, दिवसातून 1000 वेळा जप? म्हणजे वरवर पाहता हा माणूस पूर्णपणे देवाच्या चरणी लीन झालेला वाटतो. मग दुसरा भाऊ कसा होता? दुसरा भाऊ म्हणजे शिवा, ज्याला गावातले लोक प्रेमाने शिवा म्हणायचे. शिवा रामभाऊंच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा होता. तो अतिशय साधा, भोळा आणि कष्टाळू होता. तो देवळात जायचा की नाही? तो देवाच्या देवळात फारसा जायचा नाही. त्याच्या हातात कोणतीही जपमाळ नसायची. पण जेव्हा गावात कुणावरही संकट यायचं, कुणालाही मदतीची गरज असायची, तेव्हा शिवा सर्वात आधी धावून जायचा. म्हणजे कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस. होय. आता कथेत एक मोठं वळण येतं. या दोन्ही भावांच्या वडिलांचं अचानक निधन होतं, आणि वडिलांच्या मृत्यूनंतर 1000 वेळा जप करणाऱ्या रामभाऊंच्या मनातल्या लोभाने अचानक डोकं वर काढलं. काय सांगताय? असं काय केलं त्यांनी? रामभाऊंनी कागदपत्रांमध्ये अशी काही चलाखी केली, काही खोट्या सह्या केल्या, आणि बापाची 30 एकर बागायती जमीन आणि गावातला तो 3 मजली वाडा परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतलं. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थानं रंजक होते. जो माणूस पाण्याचा घोट घेण्यापूर्वी रामाचा जप करतो, तो स्वतःच्या सख्ख्या भावाची जमीन हडप करतो. तो माणूस स्वतःच्या विवेकाला कसं उत्तर देत असेल? हेच तर ते मॉरल लायसन्सिंग ज्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो. तो जप हेच त्यांची ढाल होती. जेव्हा शिवाला हे सगळं समजलं, तेव्हा तो रामभाऊंकडे गेला. शिवाने कोणतंही भांडण केलं नाही. मग त्याने काय विचारलं? तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, दादा, तू सगळी शेती आणि वाडा तुझ्या नावावर केलास, माझा हक्काचा वाटा कुठे आहे? तेव्हा रामभाऊ वाड्यातल्या झोपाळ्यावर बसले होते. त्यांच्या हातातली जपमाळ वेगाने फिरत होती. आणि तोंडात रामराम चालूच असेल? हो. ते अत्यंत तुच्छतेने म्हणाले की शिवा उनाड क्या करतो, त्यामुळे ही संपत्ती तेच सांभाळणार. शिवाने अक्षरशः गयावया केली. तो म्हणाला, दादा, मला तो मोठा वाडा नकोय, पण मला जगण्यासाठी, माझ्या कुटुंबाला खायला घालण्यासाठी किमान 2 एकर जमीन तरी दे. अरे रे, म्हणजे स्वतःचा भाऊ इतकी विनंती करत होता. मग रामभाऊंनी दिली का जमीन? नाही. रामभाऊंच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती. ते राम 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 असा जप करत राहिले, आणि त्यांनी शिवाला आणि त्याच्या कुटुंबाला अक्षरशः घरातून हाकलून दिलं. बाप रे, हे ऐकायलाच किती विदारक आणि भयानक वाटतं ना. म्हणजे एका बाजूला हातात जपमाळ आणि तोंडावर राम राम, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या भावाला आणि त्याच्या लहान मुलांना रस्त्यावर आणण्याची क्रूरता. हो, अगदी निर्दयीपणाचा कळस होता तो. हे तर स्पष्ट दिसतंय की रामभाऊंसाठी भक्ती हा फक्त एक बुरखा होता. अगदी तसंच. ते रामाच्या नावाचा उपयोग स्वतःची पापे झाकण्यासाठी करत होते.
समाजात असा धार्मिकतेचा बुरखा पांघरून माणसे किती क्रूर होऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि लोक तरीही अशा माणसांना मान देतात हे दुर्दैव आहे. हो ना. भक्तीचा देखावा हा अत्यंत सोयीस्कर असतो, कारण तो समाजाला पटकन भुरळ पाडतो. रामभाऊंनी शिवाला घराबाहेर काढला तरी गावकऱ्यांच्या नजरेत रामभाऊ देवाचा माणूस म्हणूनच राहिले, कारण ते रोज देवळात जायचे. आणि शिवाचं काय झालं? तो कुठे गेला बिचारा? शिवा मुकाट्याने आपल्या कुटुंबाला घेऊन गावाबाहेर एका पडक्या घरात राहायला गेला. तो दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करू लागला, पण त्याने आपली माणुसकी आणि प्रामाणिकपणा सोडला नाही. म्हणजे त्याने त्याचा मार्ग नाही सोडला. रामभाऊ मात्र आपला रामनवमीचा उत्सव दरवर्षी अधिकच थाटामाटात करत राहिले. आता आपण या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि उत्कंठावर्धक टप्प्यावर येतो, जिथे खऱ्या भक्तीची कसोटी लागते. अच्छा, काय होतं पुढे? 2 वर्ष उलटतात. रामनवमीचा उत्सव जवळ आलेला असतो. रामभाऊंनी यावर्षी मोठा घाट घातलेला असतो. गावातला सर्वात मोठा मंडप, रामाच्या मूर्तीसाठी खास चांदीचा रथ आणि मोठी रोषणाई. म्हणजे पुन्हा तोच भक्तीचा इव्हेंट. हो, या सगळ्याची व्यवस्था रामभाऊंचा 12 वर्षांचा चुनचुनीत मुलगा सुमेध अत्यंत उत्साहाने बघत असतो. रामनवमीच्या आदल्या रात्री मंदिरात कीर्तन सुरू असतं. रामभाऊ पहिल्या रांगेत बसून डोळे मिटून अत्यंत तल्लीन होऊन मोठ्याने राम राम करत टाळ्या वाजवत असतात. आणि सुमेध कुठं असतो? संपूर्ण मंडप भाविकांनी खचाखच भरलेला असतो. आणि सुमेध तिथेच मंडपाच्या मागच्या बाजूला, जिथे मोठा जनरेटर ठेवलेला असतो, तिथे खेळत असतो. ओहो, म्हणजे एवढी मोठी गर्दी, जनरेटर आणि रात्रीची वेळ. मला एक धोक्याची घंटा ऐकू येतेय. पुढे काय झालं? अचानक तिथे जनरेटरमध्ये मोठा शॉर्ट सर्किट होतो. एक मोठा स्फोट होतो आणि जनरेटर पेट घेतो. काही सेकंदातच आगीने मंडपाच्या मागच्या बाजूला विळखा घातला. बापरे. तिथे जनरेटरसाठी ठेवलेल्या रॉकेलच्या डब्यांनी पेट घेतला आणि आगीचे मोठे भयंकर लोळ आकाशात उठू लागले. कीर्तनात एकच हाहाकार उडाला. लोक जीव मुठीत धरून एकमेकांना ढकलत बाहेर पळू लागले. आणि रामभाऊ? रामभाऊही घाबरून पळत बाहेर आले. आणि तेवढ्यात गर्दीतून रामभाऊंच्या पत्नीने एकच टाहो फोडला. अहो, आपला सुमेध आतच राहिलाय. अरे रे. सुमेध त्या आगीच्या तांडवात अडकला होता. तो आतून रडत ओरडत होता, बाबा मला वाचवा, बाबा. बापरे. मग रामभाऊंनी काय केलं? जो माणूस दिवसातून 1000 वेळा रामाचा जप करतो, ज्याने स्वतःला भक्तीच्या सर्वोच्च स्थानी मानलं होतं, तो या संकटाच्या क्षणी काय करतो? त्याने उडी मारली का आगीत? नाही, इथेच खऱ्या आचरणाची परीक्षा होते. रामभाऊ पुढे धावले खरे, पण आगीची धब इतकी भयानक होती की ते जागेवरच थंबकले आणि मागे हटले. त्यांची ती नेहमीची जपमाळ हातातून कधीच खाली पडली होती. म्हणजे स्वतःच्या मुलासाठीही ते आगीत गेले नाहीत? नाही, ते जमिनीवर गुडघे टेकून बसले आणि फक्त डोळे मिटून आकाशाकडे बघत ओरडत राहिले, अरे कोणीतरी वाचवा माझ्या पोराला, हे रामा वाचव माझ्या पोराला, काहीतरी चमत्कार कर. चमत्कार कसा होणार? कृती करावी लागते ना. तेच तर. पण स्वतःच्या पोटच्या पोराला वाचवण्यासाठी आगीत उडी मारायची हिंमत त्यांच्यात झाली नाही. त्यांची ती तथाकथित भक्ती त्या आगीच्या उष्णतेसमोर वितळून गेली. म्हणजे संकट आल्यावर तो बुरखा फाटला. नुसते शब्द काम करत नाहीत, तिथे कृती लागते, धैर्य लागतं. आणि मला खात्री आहे की हे धैर्य कुणाकडे होतं हे आपण सगळेच अंदाज लावू शकतो. होय, ते धैर्य होतं शिवाकडे. गर्दीतून शिवा एका वेड्यासारखा धावत आला. त्याने आगीची धग पाहिली, ओरडणारा सुमेध पाहिला आणि त्याने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने उडी मारली आगीत. त्याने तिथे पडलेले एक रिकामं पोतं अंगावर घेतलं. ते पोतं पाण्याच्या हौदात बुडवलं आणि थेट त्या आगीच्या तांडवात स्वतःला झोकून दिलं. काही मिनिटे बाहेर श्वास रोखायला लावणारी भयंकर शांतता होती. फक्त आगीचा आवाज येत होता. अरे बापरे, अंगावर काटा आलाय माझ्या. मग काय झालं? आणि अचानक तो आगीचा पडदा फाडून शिवा बाहेर आला. त्याचे कपडे जळाले होते, त्याच्या हाताची आणि पाठीची कातडी सोलवटून निघाली होती, पण त्याच्या छातीशी सुमेध अत्यंत सुरक्षित होता. खरंच केवढं मोठं धाडस. शिवाने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलाला आगीतून बाहेर काढलं होतं. जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भात विचार केला तर हा प्रसंग म्हणजे नुसतं कथेचा क्लायमॅक्स नाहीये. हा संपूर्ण तत्वज्ञानाचा अर्क आहे. खरोखरच अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे हा. आणि मला वाटतं यानंतर रामभाऊंना जे काही समजलं असेल ते एखाद्या मोठ्या तत्वज्ञानाच्या पुस्तकापेक्षाही मोठं असेल. अगदी बरोबर. या प्रसंगानंतर रामभाऊंचा सगळा खोटा अहंकार, तो दांभिकपणा गळून पडतो. ते सुन्न होऊन शिवाकडे बघतात. ज्या भावाला त्यांनी 2 एकर जमिनीसाठी घराबाहेर काढलं होतं, भिकेला लावलं होतं, तोच भाऊ आज स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्या वंशाचा दिवा वाचवतो.
मग रामभाऊ काय म्हणाला शिवाला? रामभाऊ धावत जाऊन थेट शिवाचे पाय धरतात आणि रडत विचारतात, का रे शिवा, मी तुझ्याशी इतका वाईट वागलो तरी तू माझ्या पोरासाठी आगीत का उडी मारलीस? आणि तेव्हा शिवाने दिलेलं उत्तर, हे उत्तर म्हणजे आपल्या आजच्या या संपूर्ण चर्चेचा सार आहे. काय म्हणाला शिवा? शिवा अत्यंत शांत आवाजात वेदना सहन करत म्हणाला, दादा, रामाची मूर्ती त्या मंडपात जळत नव्हती. रामाचा खरा जीव तर या लहानग्या सुमेधमध्ये होता. मी कुठला जप करत नाही, पण मी फक्त माझ्या रामाचं आचरण केलं. क्या बात आहे. खूपच सुंदर विचार आहे हा. शिवाने हे सिद्ध करून दाखवलं की देवळातल्या चांदीच्या रथातल्या मूर्तीपेक्षा माणसांमधला राम ओळखणे ही खरी भक्ती आहे. रामभाऊंना त्या क्षणी आपली घोळचूक समजते. त्यांना जाणीव होते की ते केवळ रामाच्या नावाचा व्यापार करत होते. आणि मग त्यांनी संपत्ती परत केली का शिवाला? हो, त्यानंतर ते आपला सगळा अहंकार बाजूला ठेवतात, शिवाला ससन्मान वाड्यात परत आणतात आणि संपत्तीचा निम्मा वाटा त्याला देतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? ही गोष्ट फक्त दोन भावांची नाहीये. हा आपल्या प्रत्येकासाठी एक आरसा आहे. आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण नक्की कोण आहोत? हो, अगदी महत्वाचा प्रश्न. आपण रामभाऊ आहोत का, जे जन्मभर जपमाळ ओढतात, देवळात जातात, पण आतून एखादा रावणासारखा लोभी आणि अहंकारी आहेत? की आपण शिवासारखे आहोत, ज्याने कदाचित कधी देवळाची पायरी चढली नसेल, पण ज्याच्या कृतीत रामासारखा त्याग आणि निस्वार्थ प्रेम आहे? हा प्रश्न खूप मोलाचा आहे. या कथेवरून आपण खऱ्या जीवनातील आचरणाचं विश्लेषण करू शकतो. आपल्या स्रोतामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील काही मुख्य गुणांची आजच्या सद्यस्थितीशी तुलना केली आहे. अच्छा, कोणकोणते गुण आहेत ते? ती तुलना पाहिल्यावर आपल्याला आपली आजची मानसिकता समजते. जेव्हा आपण रामाच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा सर्वात आधी काय लक्षात येतं? रामाने सावतराईला दिलेले वचन पाळण्यासाठी आणि वडिलांच्या एका शब्दाखातर 14 वर्षांचा वनवास हसत हसत स्वीकारला. बरोबर. त्यांनी संपत्तीचा किंवा सत्तेचा त्याग केला. आणि आज आपण काय पाहतोय? आज आपण वर्तमानपत्रात वाचतो की एका 1 BHK फ्लॅटसाठी किंवा संपत्तीच्या एका तुकड्यासाठी मुलं जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायला मागेपुढे पाहत नाहीत. हो ना. भावाभावांमगी कोर्टात केसेस चालू आहेत. कुठे गेला तो त्याग? अगदी हेच. दुसरा मुद्दा पहा, समभाव. प्रभू रामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली. त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांना, वानरांना, भिल्लांना मित्र बनवले. त्यांनी माणसाची जात पात किंवा त्याचा धर्म कधीच पाहिला नाही. आणि हे आजच्या काळाशी जोडून पाहिलं तर खूप अस्वस्थ करतं. आपण स्वतःला खूप प्रगत म्हणतो, आपण चंद्रमंगळावर पोचलो आहोत, तंत्रज्ञानात पुढे गेलो आहोत. हो, पण आजही आपण लग्नात, नोकरीत, राजकारणात, अगदी घर भाड्याने देतानाही फक्त आणि फक्त माणसाची जात शोधत असतो. आपण माणसाला माणूस म्हणून पाहण्याची दृष्टीच हरून बसलो आहोत. होय. आणि आणखी एक गुण जो स्रोतामध्ये प्रकर्षाने मांडलाय तो म्हणजे क्षमाशीलता. प्रभू रामाने युद्ध जिंकल्यानंतर, रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहालाही अत्यंत सन्मान दिला होता. त्यांनी द्वेष फक्त युद्धापुरता आणि दुष्प्रवृत्तीपुरता मर्यादित ठेवला. झालं, व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज चुकीचा गेला किंवा राजकीय मतभेद झाले तर लोक एकमेकाशी आयुष्यभर अबोला धरतात. हो, पिढ्यानपिढ्या भांडणं चालतात. पिढ्यानपिढ्या मनातल्या रागाची आग धुमसत राहते. आपण क्षमा करायलाच विसरलो आहोत. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. भक्ती म्हणजे नक्की काय उरली आहे आता? हा नुसता एक ट्रेंड किंवा सोशल मीडियाची फॅशन झाली आहे का? आपण सगळेच इव्हेंट मॅनेजमेंट करणारे भक्त झालो आहोत का? मला तरी तसंच वाटतंय. आपण सण खूप मोठे साजरे करतो, लाखो रुपये खर्चून मंडप उभारतो, डॉल्बी लावतो, मूर्ती आणतो, पण हे सगळं करताना आपला जो आतला राम आहे तो पण कधीच जगवत नाही. अगदी बरोबर. जर आपल्या वागण्याने, आपल्या कर्कश आवाजाने एखादा शेजारी दुखावला जात असेल, आजारी माणसाला त्रास होत असेल, तर मग त्या मोठ्या उत्सवाचा उपयोग काय? आपण खऱ्या अर्थाने रामभाऊ झालो आहोत का? अगदी अचूक. देव कोणत्याही शब्दांची नोंद ठेवत नाही, तो फक्त तुमच्या कर्माची नोंद ठेवतो. आपण देवळात किती तास बसतो यापेक्षा देवळातून बाहेर आल्यावर आपण सामान्य माणसांशी कसे वागतो यावर आपली खरी भक्ती ठरते. अगदी सोप्या शब्दांत सांगितलं तुम्ही हे. नामस्मरण आणि जप नक्की करावा, कारण त्याने मनाला एक प्रकारची एकाग्रता आणि शांती नक्की मिळते. पण तो जप फक्त ओठांवर राहू नये. तो ओठांवरून हृदयात आणि हृदयातून आपल्या प्रत्यक्ष आचरणात उतरायला हवा. श्रोते हो,
आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक खूप मोठी आणि विचार करायला लावणारी शिदोरी सोबत घेत आहोत. समाजातून जर रावण नष्ट करायचा असेल, म्हणजेच आपल्या आजूबाजूला असलेला लोभ, अहंकार, द्वेष नष्ट करायचा असेल, तर नुसते पुतळे जाळून चालणार नाही. नाही चालणार. त्यासाठी प्रत्येक घरात, प्रत्येक माणसात एक राम जागा व्हावा लागेल. आणि हा राम म्हणजे केवळ पूजा अर्चा करणारा नाही, तर त्या शिवासारखा कृतीतून मदत करणारा माणूस असावा लागेल. जाता जाता या संपूर्ण चर्चेवर आधारित एक विचार मी मांडू इच्छितो. हा विचार थेट स्रोतामध्ये असा लिहिला नाहीये, पण त्या तत्वज्ञानाचा तो एक नैसर्गिक पुढचा टप्पा आहे. अच्छा, सांगा ना, काय विचार आहे तो? आज आपण पाहिलं की खरा भक्त तो आहे ज्याचे आचरण शुद्ध आहे. मग आपण असा विचार करू शकतो का की जो माणूस कोणत्याही विशिष्ट धर्माला मानत नाही, ज्याला समाज कदाचित नास्तिक म्हणेल, ज्याने आयुष्यात कधीच देवळाची पायरी चढली नाही, पण ज्याने आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या मदतीसाठी, आजारी लोकांच्या सेवेसाठी आणि माणुसकीसाठी वेचले आहे, तोच या जगातील सर्वात मोठा परमभक्त असू शकतो का? बापरे, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. हो ना. भक्ती मोजण्यासाठी धर्माच्या किंवा देवाच्या नावाच्या लेबलची खरंच काय गरज आहे का? हा खरोखरच मेंदूला झिंझिण्या आणणारा विचार आहे. भक्तीला कोणत्याही लेबलची किंवा प्रमाणपत्राची गरज नसते, ती फक्त कृतीतूनच सिद्ध होते. अगदी खरे. श्रोते हो, हा विचार तुम्ही स्वतःपुरता नक्की एक्सप्लोर करून पहा. तुमच्या आजूबाजूला नजर टाकून बघा. असे किती शिवा आहेत जे विनाकारण जपमाळ ओढताही रोज माणसांमधल्या रामाची सेवा करत आहेत. एपिसोडच्या म्हणजे आजच्या या डीप डाईव्हच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं की समाजात भक्तीचा पूर आलाय, पण शांतता हरवलीये. ती शांतता तेव्हाच परत येईल जेव्हा आपण फक्त राम राम म्हणणारे पोपट होणं सोडून देऊ. होय, आणि आचरणातून खऱ्या अर्थाने राम बनण्याचा, एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करू. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. तुमच्या सभोवतालचे असे शिवा ओळखा आणि त्यांच्यातील माणुसकीला सलाम करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच संतांचे सुंदर भावार्थ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते. लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.